नमस्कार, मी प्राध्यापक शेख सर, विजयरथ स्पर्धा परीक्षा केंद्र हिंगोली। नुकताच यूपीएससीचा निकाल लागला आहे आणि यूपीएससीच्या निकालामध्ये महाराष्ट्रातील बऱ्याच सर्वसाधारण कुटुंबातील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे। त्यापैकी चर्चेमध्ये असणारे दोन विद्यार्थी महत्त्वाचे आहेत। एक म्हणजे कागल तालुक्यातील यमगे गावचा 27 वर्षीय तरुण जो की धीरदेव नावानं सध्या चर्चेमध्ये आहे। त्यांनी दिल्लीत जरी एज्युकेशन घेतलं असेल तरी त्याचं बेसिक फाउंडेशन हे त्याच्या गावातच झालेले हे सुद्धा आपल्याला विसरता कामा नये। दुसरं म्हणजे महाराष्ट्रातील मुस्लिम समाजातील पहिली यूपीएससी मधून पास होणारी IAS अधिकारी म्हणजे IAS रँक भेटणारी आबिदा शेख ही यवतमाळ जिल्ह्यातील एका ऑटो चालकाची मुलगी। हे सर्व काही शक्य झालं त्याच्या पाठीमागचं एकच कारण ते म्हणजे तुम्ही घेतलेलं दर्जेदार शिक्षण आणि तुमची असणारी दृढ इच्छाशक्ती नसेल तर कुठलीच प्रकारची पोस्ट तुम्ही काढू शकत नाही। ती साधी चपराशाची पोस्ट असली तरी सुद्धा तुम्ही त्या यशाला संपादन करू शकत नाही। म्हणून आज रोजी मी विजयरथ स्पर्धा परीक्षकाचा मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना एकच गोष्ट सांगू इच्छितो की आपल्याला यशस्वी होण्यासाठी कुठल्याही प्रकारचं संकट, गरिबी किंवा श्रीमंती हा भाग अजिबात नसतो। ती इच्छाशक्ती आणि ते सामर्थ्य, ती योग्यता तुमच्या प्रत्येकामध्ये ते पोटेन्शियल असतं। म्हणून आपण जर मनापासून तयारी केली तर या महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील कोणतीही परीक्षा पास होऊन आम्ही त्या पदापर्यंत पोहोचू शकतो। ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत। फक्त आमच्या परिश्रमामध्ये सातत्य असलं पाहिजे, आमच्या परिश्रमामध्ये तो गुण असला पाहिजे, ती तळमळ असली पाहिजे, जेणेकरून ती तळमळ आणि तो गुण आम्हाला आमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल। कारण की जेव्हा तुम्ही गरिबीतून अभ्यास करत असता तेव्हा तुम्हाला मदत करणारे हजारो हात तुमच्याकडे येत असतात, परंतु ते हजारो हात तेव्हाच येत असतात जेव्हा तुम्ही त्यांना काहीतरी करण्याची उम्मीद किंवा उमंग दाखवत असता। विनाकारणच कोणी तुम्हाला मदत करणार नाही। म्हणून तुम्ही जर काही चुणूक दाखवली तर महाराष्ट्रातील तमाम गरीब समाजातील असो, मी तर इथून एक संदेशच देतो की मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे आलं पाहिजे। आपल्याला आईस्कांड्या, टरबूज, खरबूज हे भविष्यात कधी नेहमी विकायचेच आहेत, परंतु जर तुम्ही शिक्षणामध्ये आला तर नक्कीच तुम्ही सुद्धा नोकरीला लागू शकता। आज मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाचा टक्का फार कमी आहे, म्हणून या समाजाने आपलं एज्युकेशन सेक्टरकडे वळायला पाहिजे। एमपीएससीच्या माध्यमातून, जिल्हा निवड समितीच्या माध्यमातून, पोलीस भरती असेल, आर्मी असेल, या प्रत्येक नोकरीला तुम्ही सर्वजण लागू शकता। तुमचा जो न्यूनगंड आहे की हमारे समाज को नोकरी नहीं लगती हा सोडून द्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 ला भारताची राज्यघटना लिहून अंमलात आणली आणि त्या राज्यघटनेमध्ये भारतातल्या प्रत्येक नागरिकांना एक अधिकार दिला आणि त्या अधिकाराचा फायदा तुम्ही घ्यायला पाहिजे। फक्त एवढंच आहे की तुम्हाला परिश्रम करावे लागतील। परिश्रम केल्यानंतर कुठलंच आरक्षण, कुठलीच गोष्ट मदत येत नाही, ते सामर्थ्य तुमच्या सर्वांमध्ये आहे। म्हणून माझं आव्हान आहे की सर्व भटक्या विमुक्त जाती असतील किंवा मुस्लिम समाजातील खास करून जे शैक्षणिक मागासलेपण आहे, हा शैक्षणिक मागासलेपण घालवायचा असेल तर त्या पालकांनी जागरूक झालं पाहिजे। जर मुस्लिम समाज शिकला तर त्याचा भारत देशाला सुद्धा हातभार लागेल, महाराष्ट्राला हातभार लागेल आणि समाजाची प्रतिमा जी काही सध्या निर्माण झालेली आहे ती प्रतिमा सुद्धा उंचावेल। एवढंच सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार।